उपेंद्र सावंत, संजय मशेलकर, चंद्रशेखर कांबळे, अनिल पांगारे, युवराज मोरे, मंगेश पवार, राजू वाघमारे, कमलेश यादव, सोम सदेवन, संजय नलावडे, वीरेंद्र माडिक, ब्रह्मकुमारी नीलाताई, संध्याताई वडावकर आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ नागरिक आणि लाडके मतदार बांधव, भगिनी आणि मातांनो, मी सगळ्यांनाच आज शुभेच्छा द्यायला आलोय. खरं म्हणजे या विक्रोळीत आमचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाकेजींचा मर्दानी आवाज ऐकायला यायचा. कामगार चळवळीने भारलेला हा भाग आहे. कष्टकरांच्या घामाच्या सुगंधानं आणि या ठिकाणी त्यांच्या कष्टानं नंदनवन फुललं. इथंच मोठमोठ्या नेत्यांची भाषणं व्हायची, विचारांचं वारं फिरायचं. त्या केशरच्या बागात आता काही केशरची बाग सगळे राहिले का? आता काही गाढवं चरायला लागलेली आहेत. आता यांना त्यांची जागा दाखवायची संधी तुमच्या हातात आली आहे. त्या संधीचं सोनं करणार ते 20 तारखेला. आणि माझ्या लाडक्या बहिणीला सुवर्णताईंना विक्रमी मताने निवडून आणायचं आहे. इतकी मतं त्यांना द्या की मतांच्या ढिगाऱ्यात हे चंगू मंगू साप बुडाले पाहिजेत. विक्रोळीची आबरू घालवणाऱ्या बुरट्या चोरांना तडीपार करायची संधी तुमच्या हातात आलेली आहे. ती संधी दवडणार का घेणार? अरे एका सर्वसामान्य लाडक्या बहिणीला तिकीट दिले आपण, आणि लाडक्या बहिणींची ताकद या महाराष्ट्रात मी पाहतोय. जिकडे जातोय तिकडे लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहतोय. त्याने ठरवलंय की 20 तारीख कधी येते आणि कधी महायुतीचं बटन दाबतोय, महायुतीला विजयी करतोय. ही महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. पुन्हा एकदा आता सुवर्णताईंचा निशाणी काय आणि शिवसेनेची निशाणी काय? मग समोरच्या लोकांनी घेतलेली निशाणी काय? म्हणजे बाळासाहेबांची निशाणी काय? शिवसेनेची काय? करंजेताईची काय? म्हणजे ओरिजिनल कोण आणि डुप्लिकेट कोण? अरे ते म्हणतात क्रांतीची मशाल. अरे घराघरात आग लावायची मशाल आहे, ती आग लावताय. 23 तारखेला गुलाल उधळायचा आहे. उधळायचा आहे ना? दिवाळी गेली, फटाके काय शिल्लक ठेवलेत की नाही? नवीन फटाके विकत घ्या आणि यांच्या बुडाखाली फटाके लावायचे. अटकंबाम लावणार की नाही? माझ्या सुवर्णताईला हे काय म्हणतात? बकरी. 23 तारखेला तुम्हाला कळेल बकरी आहे का वाघीण. अरे ती बकरी नाही, शिवसेनेची रणरागिणी आहे. बाळासाहेब सांगायचे माझी महिला आघाडी म्हणजे रणरागिणी आहे. इथं आपल्या ताई बसलेल्या सगळ्या व्यासपीठावर कुणी अंगावर आलं तर त्यांना शिंगावर घ्यायची ताकद माझ्या वाघिणींमध्ये आहे ना. तुमचा आवाज जोरात आला पाहिजे. बकरीची शिंग लक्षात घ्या, कुठं घुसतील ते सांगता येणार नाही. आणि म्हणून माझ्या ताईचा अपमान करू नका, सुवर्णताईला हलक्यात घेऊ नका. तुमची पूर्ण लेवल केल्याशिवाय राहणार नाही. मला तुम्ही हलक्यात घेतलं, मला तुम्ही लाईट घेतलं, मी तुम्हाला एवढं टाईट केलं
ते तुमची खुर्ची आणि सगळं गायब केलं. एकनाथ शिंदेला तुम्ही हलक्यात घेतलं. एकनाथ शिंदे हा बाळासाहेबांचा सैनिक आहे, आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. आणि जेव्हा तुम्ही 2019 ला आम्हाला तुम्ही गद्दार म्हणताय, 2019 ला शिवसेना भाजपा युतीचं गठबंधन म्हणून आपण निवडणूक लढवली. एकीकडे बाळासाहेब, दुसरीकडे मोदी साहेबांचा फोटो लावून, आणि लोकांनी मॅन्डेट दिलं, लोकांनी बहुमत दिलं. शिवसेना भाजपा युतीला सरकार बनवण्यासाठी सरकार कुणाबरोबर बनवायला पाहिजे होतं? कुणाबरोबर बनवायला पाहिजे होतं? बनवलं कुणाबरोबर? काँग्रेस. जे बाळासाहेब म्हणाले की माझी काँग्रेस होऊ देणार नाही, जेव्हा काँग्रेस होईल तेव्हा माझं दुकान मी बंद करेन. तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर बसले स्वतःच्या खुर्चीसाठी, सत्तेसाठी. तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर बसला. बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकले, बाळासाहेबांची बेईमानी केली, या महाराष्ट्रातल्या जनतेची बेईमानी केली, त्यांच्याशी विश्वासघात केला. मग खरा गद्दार कोण? मी बोलत नाही, तुम्ही सांगा. खरा बेईमान कोण? खरा विश्वासघातकी कोण? या महाराष्ट्रातल्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवला होता, पण तुम्ही बेईमानी केली खुर्चीसाठी. मी तरी 4 ते 5 वेळा सांगितलं, पुन्हा आपण शिवसेना भाजपची युती करू का? मला मुख्यमंत्री व्हायचं होतं का? युती केली असती मुख्यमंत्री झालो असतो. परंतु त्यांना मला म्हणाले, पुढचे 2.5 वर्ष पण मुख्यमंत्री पद भाजप आपल्याला देईल का? म्हणजे तुम्हाला 5 वर्ष सत्तेची खुर्ची पाहिजे होती. खालच्या खुर्चीचे पाय वाकडे तिकडे झाले होते. शिवसैनिकाचं खच्चीकरण होत होतं, शिवसेनेचं खच्चीकरण होत होतं, शिवसैनिक जेलात जात होते. या ठिकाणी शिवसेना आणि धनुष्यबाण तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला. हा धनुष्यबाण घाण टाकला, तो एकनाथ शिंदेने सोडवला. शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही धाडस केलं, हिम्मत केली. त्याला वाघाचं काळीज लागतं. लांडग्याने वाघाचं कातड पांघरून लांडगा वाघ होत नाही, कोला वाघ होत नाही. आणि म्हणून आम्ही हिम्मत केली, सत्तेच्या विरुद्ध गेलो. सत्ता सोडून कोणी जात नाही. मी मंत्री होतो, 7-8 मंत्री माझ्या बरोबर होते, 50 आमदार होते. कोण जातं का कधी सत्तेच्या विरुद्ध? आम्ही बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, म्हणून आम्ही तुम्हाला सोडण्याचा निर्णय घेतला. आणि आम्ही शिवसेना म्हणून लोकशाहीमध्ये, अरे निवडणूक आयोगाच्या विरोधात, कोर्टाच्या विरोधात तुमच्या बाजूने निकाल दिला की ते चांगलं, तुमच्या विरोधात निकाल दिला की ते वाईट. आता तर ईव्हीएम वर संशय घेतला, ते जेव्हा जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगलं, हरले तेव्हा ईव्हीएम बोगस. मतदार याद्यावर आक्षेप घेतला. कशा कशा जेव्हा हरायला लागतात तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकते. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, या महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रातल्या जनतेने लोकसभेमध्ये त्यांची जागा त्यांना दाखवली. शिवसेना आणि धनुष्यबाणाला त्यांच्यापेक्षा जास्ती मतं मिळाली. आपला स्ट्राईक रेट जास्त आहे, आपला वोट शेअर जास्त आहे. कोकणातून मी आलो होता, कोकणामध्ये लोकसभेला एकही जागा नाही, सगळं सुपडा साप. ठाण्यामध्ये म्हणाले ठाणा हा आमचा गड आहे, गड झाला, लोकांनी ध्वस्त करून टाकला. संभाजीनगर म्हणाले आमचा गड आहे. अरे संभाजीनगरचा तुमचा उमेदवार जिंकला तर नाहीच, पण 2ऱ्या नंबरला नाही 3ऱ्या नंबरला आला. या एकनाथ शिंदेला लोकांनी भरभरून मतदान केलं, महायुतीला मतदान केलं आणि धनुष्यबाणाला मतदान केलं. म्हणून मी आपल्याला सांगतो की माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसल्या, या लाडक्या बहिणी यांची योजना आम्ही केली. तुम्ही काय केलं? 2.5 वर्षामध्ये हे काम बंद, कारशेड बंद,
मेट्रो बंद, कोस्टल बंद, अटल सेतू बंद, सगळे रस्ते बंद, सगळ्या कॉन्क्रीटचे बंद, डांबराचे चालू, रोज पैसे खायचे त्याच्यामध्ये. मी चहलला बोलवलं, अरे का तुम्ही मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटचे का करत नाही? का दर वेळेला पावसाळ्यामध्ये लोकांना खड्ड्यातून प्रवास करायला लावताय? का लोकांना मारताय? का ऍक्सिडेंट होत आहेत? बोले आम्ही 50 किलोमीटर रोज दर महिन्याला करतो, दर वर्षाला. काय नियम आहे, कायदा आहे? मी सांगितलं त्यांना 2 वर्षात पूर्ण मुंबईचे रस्ते खड्डे मुक्त झाले पाहिजे, कॉन्क्रीटचे झाले पाहिजे. लगेच काम सुरू झालं इकडे काम सुरू झालं. खड्डे मुक्त मुंबई. आणि तुम्ही मी चहलला विचारलं, एवढ्या 15 वर्षात तुम्ही का केलं नाही? म्हणजे सत्ताधाऱ्यांनी किती पैसे खर्च झाले रिपेअरिंगवर? 3,500 कोटी रुपये. 3,500 कोटी रिपेअरिंगवर. कुणाचे पैसे? हे तुमचे पैसे, जनतेचे पैसे. आणि त्याच्यातून टेंडर आणि कुठं मीटिंग व्हायची तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, सुवर्णताईला माहित आहे. कारण सुवर्णताई तिकडे होत्या, त्यांना माहित आहे. इतर लोकांना मनोजभाई मीटिंग कुठे व्हायच्या? मीटिंग. आणि जेव्हा मीटिंग बंद झाल्या तेव्हा म्हणाले, हे कॉन्ट्रॅक्टर कोणाचे आहेत? हे कुठून आणलेत? अरे आम्ही सांगितलं हे सगळे अगोदरचे जे कामचोर कॉन्ट्रॅक्टर बंद करा. मोठ्या LNT सारख्या कंपन्या ना, त्यांना द्या. हे कुठं फोडाल पाप? आणि सुशोभीकरणाची कामं चालू झाली. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इकडे काढला का? तो आपण काढला. काय एवढे वर्ष काढला नाही? मोफत ट्रीटमेंट, मोफत चेकअप. हॉस्पिटल मला सुवर्णताई म्हणाल्या, एक हॉस्पिटल पाहिजे. किती बेडचं केलं? 100 बेडचं हॉस्पिटल. आणि मनोजभाई आपण एक हॉस्पिटलचं उद्घाटन केलं आपल्या सरकारमध्ये, कन्नमोर नगर मध्ये. तुम्ही 500 बेडचं का एवढे वर्ष तुम्ही केलं नाही? का मुंबईकरांना झुलत ठेवलं? का मुंबईकरांना अडचणीत ठेवलं? का मुंबई महापालिकेमधून प्रत्येक टेंडर मध्ये पैसे खाल्ले? त्याचा हिशोब द्यावा लागेल. कोविड मध्ये आता मुंबई सुशोभीकरण करतोय. कोस्टल रोड बघा किती मिनिटात पोहोचतो आपण. अटल सेतू बघा, मेट्रो बघा, मेट्रो 3 तुम्ही बंद करायला सांगितलं, त्याची चौकशी मला करायला लावली. मी म्हणालो मी काय चौकशी करणार नाही. जर चौकशी करून प्रकल्प बंद पाडला तर 10 वर्ष मागे जाऊ. 10,000चे 20,000 कोटी जास्ती लागतील. आणि म्हणून ते चालू ठेवला. आणि मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलं. 12 ते 13 लाख लोक रोजचा प्रवास करतायत मेट्रो 3 ने. आता मेट्रो 3 कंप्लीट होईल, 25 लाख लोक दररोज प्रवास करतील. हे युतीचं काम आहे, हे महायुतीचं काम आहे. आज आपण या ठिकाणी महालक्ष्मी रेसकोर्स 120 एकर जागा घेतली आणि कोस्टल रोडची 180, 300 एकरात मोठं उद्यान बनतोय. सेंट्रल पार्क, या मुंबईला ऑक्सिजन पार्क देण्याचं काम आपण करतोय. यांनी अगोदर प्रयत्न केला, मला माहित होतं, मला बोलवलं हे करूया. नंतर कोण भेटलं माहित नाही, पुन्हा ती फाईल बंद झाली. पण एकनाथ शिंदेने फाईल खोलली आणि ती जागा मिळवली. या मुंबईकरांसाठी एक विरंगुळा म्हणून त्यांच्या मुलाबाळांना 300 एकराचं सेंट्रल पार्क जागतिक दर्जाचं म्हणाले. तिथं बिल्डिंग होणार, तिथं अमकं होणार. तुम्हाला मी सांगतो तिथं काही होणार नाही, फक्त गार्डन होणार. गार्डन म्हणजे गार्डन, दुसरं काही नाही. आणि या मुंबईला आज आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले, मुंबई महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व करेल. मुंबईमध्ये फिनटेक कॅपिटल करू, मुंबईला पॉवर हाऊस करू. मुंबईमध्ये एवढं पोटेन्शियल आहे. आज $1 ट्रिलियन आपण विचार करतोय, पण नीती आयोगाने सांगितलंय मुंबई MMR मध्ये $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे फक्त मुंबई MMR मध्ये.
आज परवडणारी घरं लोकांना मिळाली पाहिजे. SRA चे प्रकल्प रखडलेत. कोणाचे बिल्डर आहेत? कोण आहे बिल्डर? बिल्डरांचा आमदार कोण आहे सांगा मला. बिल्डरांच्या पाठीशी लोकांना नाडणारे लोक या निवडणुकीमध्ये हद्दपार करायचे आहेत. आणि म्हणून SRA चे रखडलेले प्रकल्प आज आपण धोकादायक इमारतींचे प्रकल्प सरकार टेकओव्हर करतंय. MMRDA, सिडको, MSRDC, मुंबई महापालिका यामध्ये सगळे लोक मिळून 7 एजन्सी येतात आणि प्रत्येक वर्षी 3-4 लाख लोकांना झोपडपट्टी मुक्त पुनर्विकास त्यांचा करतोय. रमाबाईला सुरुवात केली आपण. 17,000 घरं आज आपण SRA आणि MMRDA ला दिली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू पाहिले. 25 वर्ष एक बिल्डिंग बांधून ठेवली. बाकी असेच कोणी मरून गेले, कोण मुंबईच्या बाहेर फेकले. त्यांना 2 लाख 3 लाख 5 लाख 6 लाखाचा भाड्याचा चेक माझ्या हाताने मी दिला MMRDA कडून. असे सगळे प्रकल्प आपण टेक ओव्हर करू. गव्हर्नमेंट, सरकार, त्या एजन्सीज ही कामं करतील, लोकांना घर मिळतील. नाही तर अशा भुरट्या चोरांच्या मागे लागून या लोकांनी म्हाडामध्ये किती घरं डबल केलेली आहेत. ज्यांनी घरं लुटली त्यांची घरं लाटली. बोगस लोकांच्या नावावर, मयत झालेल्या लोकांच्या नावावर घरं मिळवली. आणि अशा भ्रष्टाचारी लोकांना काय करायचं? निवडणुकीमध्ये काढायचे, हद्दपार करा. ज्यांनी लाटले म्हाडा आता जनता शिकवेल त्यांना धडा. आणि म्हणून जे प्रोजेक्ट बंद आहेत ते आपण चालू करू. आणि त्यांच्याकडे कोणीतरी एक चॉकलेटवाला आहे, तो चॉकलेट देतो लोकांना. घरं देतो, पण ते चॉकलेटवर कव्हर कोणाचं आहे ते आम्हाला माहित पडलंय. आणि म्हणून मगाशी हे चोर लोकांना नटणारे, लोकांची घरं थांबवणारे, SRA प्रकल्प रखडवणारे, यांना त्यांची जागा दाखवायची आहे. मगाशी मनोजभाई तुम्ही म्हणालात की समोरचं सांगतोय मी मंत्री होणार आहे. अरे तुमचं सरकार तर आलं पाहिजे मंत्री व्हायला. आणि तुम्हाला लाल दिवा. मला वाटतं त्यांनी हे केलेले पाप, ही म्हाडाची लाटलेली घरं, हे सगळ्याची चौकशी होईल. आणि त्या पोलिसांच्या गाडीच्या दिव्यामध्ये जाऊन पोलीस स्टेशनला बसायला लागेल. ही वेळ येईल. आम्ही लक्ष नाही दिलं याचा अर्थ आम्हाला माहित नाही असं नाही. आम्ही तुमच्यासारखं घाणेरडं काम करत नाही, सुडाचं राजकारण करत नाही, नारायण राणेला जेलमध्ये टाकत नाही, हनुमान चालीसा म्हटलं जेलमध्ये टाकत नाही, तुमच्या पत्रकारांना जेलमध्ये टाकत नाही, तुमच्या रस्त्यावर गाणं खड्ड्यावर रस्ता बनवलं तिला जेलमध्ये टाकत नाही. अरे तुम्ही काय काय केलं मनोजभाई तुम्हाला माहित आहे. तुमच्या 4-5 लोकांची नावं होती, देवेंद्रजींचा पण होतं. यांचा कार्यक्रम करायचा. मला सांगितलं या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकायचं, यांचे जे पार्टी पक्ष फोडायचा, हे भारतीय जनता पक्षाचे आमदार फुटून आपल्याकडे घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये नावं 4-5 होती. मला कळलं, मी सांगितलं त्यांना हे असं काम, खोटं काम हे करणं बरोबर नाही. ते म्हणाले खोटं खरं माहित नाही आपल्याला, आता हे करायचंय. मला जेव्हा कळलं तेव्हा मी तर त्यांना सांगत होतो शिवसेना भाजप गठबंधन करू, युती करू. पण मला कळलं की आता ह्यांचा कार्यक्रम जोरात होतोय. मग माझ्या कार्यक्रमाचा जोर मी वाढवला आणि टांगा पलटी घोडे फरार, सरकार पलटवून टाकलं आणि तुमच्या मनातलं सरकार आणलं. मला सांगा 2.5 वर्षात तुम्ही काम काय केलं आणि आम्ही काय काम केलं ते सांगतो. होऊन जाऊ द्या, दूध का दूध, पाणी का पाणी. आम्ही लोक कल्याणकारी विकास केला, सगळे अटल सेतू केला, समृद्धी केला, हे कोस्टल केला, सगळं चालू केलं. आणि या कल्याणकारी योजना सुरू केल्या. लाडकी बहीण योजना चालू केली. लाडक्या बहिणीला पण विरोध केलाच ना. आता म्हणतात
लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली, पैसे कुठून आले? आता तुम्ही जे केलंय 3,000 रुपये देणार, तुम्ही का आभाळातून पाऊस पडणार? हा, अरे आम्ही तर पूर्ण व्यवस्था केली आहे. तो माझ्या लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही भरलेत. 5 हप्ते ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचा हप्ता भरला. याचं कारण ही काळी मांजरं आडवी आली असती, आचारसंहितेमध्ये बंद करा म्हणून आम्ही नोव्हेंबरचा पण हप्ता दिला. आता माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो, तुम्हाला 20 तारखेला मतदान झाल्यावर या डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यात पडल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही देणारे आहोत. आणि या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं, आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1,500 ठेवणार नाही. आम्ही ताकद वाढवा, तुम्ही आशीर्वाद द्याल तर हे पैसे वाढत जातील. आम्ही वचननामा केला. या वचननाम्यामध्ये पहिल्या क्रमांकाला लाडक्या बहीण योजनेला 1,500 वरून 2,100 रुपये आम्ही केले. आणि लाडकी बहिणींना सुरक्षित बहीण द्या म्हणाले. लाडक्या बहिणींना सुरक्षित बहीण देण्यासाठी आम्ही महिला पोलीस दलामध्ये 25,000 महिला पोलिसांची भरती करतोय. अरे तुम्ही तर सांगितलं बदलापूरचा कांड झाला, एका चिमुरडीवर बलात्कार झाला, तेव्हा म्हणाले तुम्ही त्या आरोपीला पकडा, रेल्वे बंद केली, आम्ही त्याला फाशी देतो. त्याच्या बायकोने कंप्लेंट केली, हा माणूस हैवान आहे, हा माणूस नाही, हा हैवान आहे, आणि याला फाशी झाली पाहिजे असं स्वतः त्याच्या बायकोनी सांगितलं. हा नराधम आहे, याला माफ करण्याच्या लायकीचा नाही. आणि जेव्हा त्याला पकडून पोलीस घेऊन चालले, पोलिसांच्या पिस्तूल मधून बंदूकची गोळी त्यांनी मारली. आणि पोलीस काय बघत बसतील? पोलिसांनी त्यांचं काम केलं, कार्यक्रम करून टाकला त्यांचा. आणि मग म्हणाले पोलिसांना असं कसं केलं? अरे जर त्याला सोडला असता तर म्हणाले असते बंदुका काय शो साठी ठेवल्यात, इकडून पण वाजव तिकडून पण वाजव. पण बदलापूरचं काम बरोबर झालं की नाही ते मला सांगा. आणि पोलिसांवर गोळीबार करणाऱ्याला अशीच सबक शिकवण्याची गरज आहे. पोलीस हा कायदा सुव्यवस्था राखणार आहे. आणि म्हणून आमच्या राज्यामध्ये मुली बाळींवर कोणी वाकड्या नजरेने पाहिल, अन्याय अत्याचार करेल, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही 25,000 पोलीस महिला भरती करतोय. शेतकऱ्यांना कर्जमाफ 12,000 चे 15,000. प्रत्येकाला या राज्यात कोणी उपाशी झोपणार नाही. प्रत्येकाला भुकेलेला अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान देणार हे सरकार आपलं. लोकांचा, गोरगरिबांचा, वृद्ध माणसांना, ज्येष्ठांना पेन्शन 1,500ची 2,100 रुपये आपण करणार. आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद, वयश्री योजना केली आहे, 3,000 रुपये डीबीटी करायची. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करणार. 25 लाख रोजगार निर्मिती बोंबलतात. काय केलं, काय केलं? अरे काय नाही केलं ते विचारा. आज सुशिक्षित बेरोजगारना जे डिप्लोमा, डिग्री आणि 12वी आहेत त्यांना 6,000, 8,000, 10,000 प्रशिक्षण भत्ता कधी मिळाला होता? कधी राज्याने बघितलं होतं? कधी सुशिक्षित बेरोजगारांनी पाहिलं होतं? त्यांना दिले. आता ते 10,000 रुपये आम्ही करणार. वर्षाला 10 लाख लोकांचं टार्गेट ठेवलं. अंगणवाडी आशा सेविकांना 15,000. आणि तुमच्या वीज बिलात तुम्हाला येणारं वीज बिल याच्यामध्ये 30% सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सरकार. हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या महाराष्ट्राला यांच्या ज्या काही 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे 10 वर्ष मागे ढकलण्याचा प्रयत्न यांनी केला,
3ऱ्या नंबरला महाराष्ट्र गेला होता. आपण पहिल्या नंबरवर आणला. मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, त्यांच्या काळातल्या सगळ्या योजना यांनी बंद केल्या होत्या. आपलं सरकार आलं, मुख्यमंत्री मी झाल्यानंतर आम्ही पुन्हा ते चालू केलं. आज राज्य पुढे चाललंय, उद्योग येत आहे. आज 52% एकूण परदेशी गुंतवणुकीच्या 52% एकट्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आली आहे. एकट्या महाराष्ट्रात. खोटं बोला पण रेटून बोला. तुमच्या काळात किती उद्योग आले दाखवा, आणि आमच्या काळात किती आले, किती एक्झिक्यूट झाले ते आम्ही सांगतो. आज मला सांगा, केंद्र सरकार राज्य सरकार हे डबल इंजिनचं सरकार आहे. आज मनमोहन सिंग सरकारमध्ये या राज्याला फक्त 10 वर्षामध्ये 2 लाख कोटी मिळाले, आणि आपल्या आता मोदीजींच्या काळात 10 वर्षात 10 लाख कोटी मिळाले. 10 लाख, दुप्पट तिप्पट नाही, 5 पट. आणि म्हणून आम्ही दिल्लीला जातो या राज्याला मदत मिळवून घेण्यासाठी, विकासाला निधी आणण्यासाठी. तुमच्यासारखं दिल्लीमध्ये मला मारा, मला करा, मला मुख्यमंत्री करा, माझा चेहरा फिरवा. अरे तुमचा चेहरा तुमच्या आघाडीच्या लोकांना चालत नाही, तर महाराष्ट्राच्या लोकांना कसा चालेल? आणि म्हणून मी सर्वसामान्यातला मुख्यमंत्री आहे. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आणि म्हणून मी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन समजतो. आणि म्हणून हे राज्यातलं जे कॉमन मॅन सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्यामध्ये मला जायला कुठलाही प्रोटोकॉल अडवा येत नाही. आणि म्हणून रोज उठले सुटले शिव्या शाप, नाले सफाई बघायला गेलो, डीप क्लीन ड्राईव्ह करायला गेलो, मुंबईचं प्रदूषण कमी करण्यासाठी आपण हातात घेतला प्रकल्प. हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं का म्हणतो? मग मुख्यमंत्र्याचं काय घरात बसायचं काम असतं? फक्त फेसबुक वरून सांगायचं कोमट पाणी प्या, एवढंच असतं. फेस टू फेस काम करायचं असतं, लोकांमध्ये जायचं असतं, लोकांचं ऐकायचं असतं, लोकांना न्याय द्यायचा असतो. सरकार ऐकणार पाहिजे, संवाद साधणार पाहिजे. बैर सरकार नको, मेरी आवाज सुनोवालं सरकार नको, लोकांचा आवाज ऐकणारं सरकार पाहिजे. आणि म्हणून वर्षा निवासस्थान सगळ्यांसाठी खुलं केलं. आज कोणी वर्षावर येऊ शकतो. वर्षा कोणाची खाजगी प्रॉपर्टी नाही, ती प्रॉपर्टी या जनतेची आहे, या सर्वसामान्य लोकांची आहे. आणि म्हणून हा बदल झालेला त्यांच्या पोटात दुखतोय. आणि म्हणून आज मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी जे भ्रष्टाचार मुक्त विक्रोळी करायचं असेल, दादागिरी मुक्त विक्रोळी करायचं असेल, आणि गुंडागर्दी मुक्त विक्रोळी करायचं असेल, तर तुम्हाला आता संधी आहे. हे आपली लाडकी बहीण तुम्हाला उमेदवार दिलेली आहे. हे लाडकी बहीण कुणाला घाबरत नाही. त्याने खूप दबाव आणला. लाडकी बहीण बोलली माझ्या नादाला लागू नका. आणि हा भाऊ माझ्या लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सगळं करता येतं, पण आम्ही आरोपाला तुम्ही काय काय बोललाय, कुठं कुठं मिटिंगा झाल्या, सगळं मला माहित आहे ना. काय बोलले, कोणाच्या बद्दल, कुठे मिटिंग झाली, त्या मिटिंग साठी कोण होतं, सगळं मला माहित आहे. सगळं तुम्हालाही माहित आहे. योग्य वेळी मी ते सगळं सांगणार आहे. तुम्ही आज कुणाची चाकरी कुणाची भाकरी काय चाललंय मला माहित आहे. आणि म्हणून हे सगळे भोंगे बंद करायचे असतील म्हणजे कुठला सकाळचा भोंगा, 9 वाजताचा भोंगा, 9 वाजताचा भोंगा जो आहे, आरोप सगळे मीडियावाले पहिले त्या भोंग्याकडे जातात आणि भोंगा सुरू होतो आणि खोटे नाटे आरोप त्या ठिकाणी करतात. आणि मी आरोपाला आरोपाने नाही, मी माझ्या कामातून उत्तर देतो.
कामातून उत्तर देताय आणि काम बोलतंय म्हणून आज महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलंय पुन्हा एकदा महायुतीचं राज्य या राज्यामध्ये आणायचं, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आणायचं हे ठरवलंय. आपली योजना जी आहे लाडकी बहीण योजना, हे या योजनेत किती महिलांनी फॉर्म भरले इकडे? 22,000. कोणाकोणाला पैसे मिळाले बघा. तुम्हाला एकच सांगतो, ही योजना ज्यांना पैसे नाही मिळाले त्यांना देखील वंचित ठेवणार नाही हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे. आणि या योजनेमध्ये आपण काही फेरफार केलाय. तिथे मला मुस्लिम महिला दिसत आहेत, त्यांना आपको भी मिले पैसे, आपको जिनको नहीं मिले हैं उनको भी मिलेंगे. इसमें हिंदू मुस्लिम सिख ईसाई कोई भेदभाव नहीं है. हर योजना सबके लिए लागू की हुई है. लेकिन वो डराते हैं संविधान बदलेगा. मुझे अभी संविधान मला भेट दिलं. संविधान बदलणार, फेक नॅरेटिव्ह केलं लोकसभेला. संविधान बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिम ख्रिश्चन दलित सगळ्यांना आदिवासींना घाबरवलं. पण तुम्ही सगळेजण विकास करणाऱ्या सुवर्णाताईच्या पाठीशी उभे राहा हे मी तुम्हाला सांगायला आलोय. आणि जात पात धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे. तुमच्या एरियात चांगले रस्ते, हॉस्पिटल, दिवाबत्ती, गार्डन, तुमच्या मुलाबाळांचं शिक्षण झालं पाहिजे हे तुम्ही बघा. आणि म्हणून माझं एक महिलांनी, माझ्या लाडक्या बहिणी काम करतील. माझं एक काम करणार तुम्ही, लाडके भाऊ पण काम करणार. तुम्ही एवढंच सांगा, जाऊन गेल्यावर आजूबाजूच्या लोकांना विरोधकांनी किती काही म्हटलं, कोणी माईकाला आला तरी सुद्धा तुमच्या या भावाने सांगितलंय लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका कामगार, लाडकी मुलगी, उच्च शिक्षण घेणारी मुलगी, या कुठल्याही योजना कोणी आलं तरी बंद पडू देणार नाही. एवढा माझा निरोप तुम्ही द्या. आणि 20 तारखेला सरकार आणायचं असेल तर एक एक आमदार आपल्याला महत्वाचा आहे. आणि म्हणून सुवर्णताईंचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय, सुवर्णताईंचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय, सुवर्णताईंचा विजय या मतदारसंघातल्या प्रत्येकाचा विजय. आणि हे मी सांगतो, सुवर्णताईंचा विजय म्हणजे महायुतीचा विजय. आणि सुवर्णताईंचा विजय म्हणजे